जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण समर एक्झाम 2023च्या जो TY-BCom सेमिस्टर 5th आणि 6मध्ये असणारा विषय आहे ऑडिट अँड टॅक्सेशन. तर यांच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि परीक्षेच्या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट आणि काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण तुम्हाला दरवेळेस नेहमी देतच असतो. सरतेशेवटी आपण बाकीचे जे काही विषय आहेत त्या विषयांच्या क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटबाबत आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्सबाबत आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण कोणत्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघणार आहोत? ऑडिटचा बघूया. ओके, म्हणजे जे विद्यार्थी आता तसं पाहायला गेलं तर 6 सेमिस्टरला आहे, पण त्यांच्या 5th सेमिस्टरमधले जर का ऑडिट या विषयाचा पेपर बॅकलॉग राहिला असेल तर त्यासाठी सर्वसाधारण कोणत्या पद्धतीचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे तो आपण निश्चित या ठिकाणी बघणार आहे. तत्पूर्वी जर का अद्याप आपण या व्हिडिओला लाईक केला नसेल तर त्वरित लाईक करा. आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. परीक्षेला जाण्यापूर्वी जर हा व्हिडिओ बघितला तर मी म्हणेल की इथे तुम्हाला ऑडिटला असू द्या किंवा टॅक्सेशनला 50 पैकी जवळजवळ त्याच्या आपण 80% 90% म्हणजेच धरलं तर 40 ते 45 मार्क्स हे तुम्हाला इझिली भेटू शकतात किंवा काही विद्यार्थ्यांना आउट ऑफ देखील मार्क भेटू शकतात. त्याकरता या व्हिडिओची मदत घ्या. या व्हिडिओमध्ये जे काही महत्त्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे या मार्गदर्शनाचा लाभ घ्या. तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क पडतील. चला तर मग आता बघूया सगळ्यात अगोदर क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आत्ता जो काही मी फॉर्मॅट सांगणार आहे तो आहे ऑडिटिंग या विषयाचा. सगळ्यात प्रथम ऑडिट या विषयाचा आपण फॉर्मॅट बघूया. विद्यार्थी मित्रांनो, ऑडिट या विषयासाठी जी काही क्वेश्चन पेपर असणार आहे तिच्यासाठी 2 तासाचा तुम्हाला अवधी दिला जाणार आहे आणि परीक्षा किती मार्काची घेतली जाणार आहे? 50 मार्काची घेतली जाणार आहे. आणि या 50 मार्कासाठी तुम्हाला पासिंगसाठी किमान किती मार्क्स गरजेचे आहे? तर किमान 20 मार्क हे भेटले पाहिजे. जर 20पेक्षा जास्त मार्क्स पडले तरच तुम्ही या विषयात काय होऊ शकता? पास आऊट होऊ शकतात. ओके, तर यामध्ये तुम्हाला परीक्षेत किती प्रश्न विचारले जाणार आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेत एकूण 3 प्रश्न विचारले जातील. यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 जो काही असणार आहे ना तो आहे आन्सर इन 1 सेंटेन्स. ओके, आन्सर इन 1 सेंटेन्स. तर यासाठी तुम्हाला टोटल 6 ते 7 प्रश्न विचारले जातील एका वाक्यात उत्तरं द्यासाठी. तर त्यापैकी तुम्हाला फक्त 5 प्रश्नांची उत्तर लिहायची. एका प्रश्नासाठी तुम्हाला 2 मार्क्स आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 किती मार्कांचा झाला? टोटली 10 मार्कांचा झाला. त्यानंतर तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 जो काही दिलेला आहे हा तुम्हाला राईट शॉर्ट नोट्स आहे. राईट शॉर्ट नोट्स आहे. इथे तुम्हाला जवळजवळ 5 शॉर्ट नोट्स दिल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 4 शॉर्ट नोटची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. आणि एका शॉर्ट नोटसाठी तुम्हाला किती मार्क आहे? 5 मार्क्स आहे. म्हणजे 5 चोक किती झाले? 20 मार्क्स झाले. म्हणजे बघा, क्वेश्चन नंबर 1ला किती मार्क्स? 10 मार्क्स. क्वेश्चन नंबर 2ला तुम्हाला 20 मार्क्स. असे मिळून झाले किती? 30 मार्क्स. आणि क्वेश्चन नंबर 3 जो काही राहणार आहे तो देखील 20 मार्काचा असणार आहे. असे मिळून 50 मार्काची क्वेश्चन पेपर होणार आहे. आता त्याच्यात आपण प्रश्न क्रमांक पहिला बघितला, दुसरा बघितला. आता प्रश्न क्रमांक 3 नेमकी कोणता असणार आहे? तर याला आपण म्हणूया ब्रॉड क्वेश्चन्स. काय म्हणूया याला? ब्रॉड क्वेश्चन्स. ओके, तर याच्यामध्ये ब्रॉड क्वेश्चन्स म्हणजे नेमकी काय? तर बघा, तुम्हाला टोटल 4 चॅप्टर आहे. तर यातील प्रत्येक चॅप्टर्सवरती एक काय असणार आहे? दीर्घोत्तरी प्रश्न असणार आहे, ज्या प्रश्नांचं तुम्हाला सविस्तर उत्तर लिहायचं आहे. ओके, असे तुम्हाला टोटल 3 किंवा 4 प्रश्न दिले जातील. त्यापैकी फक्त 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आणि एका प्रश्नाला 10 मार्क्स आहे. असे मिळून टोटल तुम्हाला 20 मार्कासाठी प्रश्न क्रमांक 3 विचारला जाणारा आहे. ओके, म्हणजे एकदम सोपी प्रश्नपत्रिका आहे. मी पुन्हा एकदा शॉर्ट फॉर्ममध्ये सांगतो. टोटल तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील. त्यातील प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3. 1 नंबरला तुम्हाला 10 मार्क्स आहे, 2 नंबरला 20 मार्क्स आहे आणि क्वेश्चन नंबर 3ला तुम्हाला 20 मार्क्स आहे. असे टोटल 50 मार्कासाठीचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1 हा आन्सर इन 1 सेंटेन्स आहे. प्रश्न क्रमांक 2 तुम्हाला शॉर्ट नोट्स आहे. तर प्रश्न क्रमांक 3 तुम्हाला
ब्रॉड क्वेश्चन्स असणार आहे, म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. ओके, म्हणजे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन डिटेल्स. ओके, म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय करावं लागणार आहे, जसं डिफाईन टर्म ऑफ ऑडिटिंग, एक्सप्लेन देअर टाईप्स, ओके, एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ ऑडिटिंग, असे काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तसंच ब्रॉड क्वेश्चन्समध्ये आणखीन नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे काय, एक्सप्लेन द राईट, ड्युटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कंपनी ऑडिटर. ओके, म्हणजे हे प्रश्न काही महत्त्वाचे प्रश्न म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकता. किंवा EDP इन्व्हायरमेंट म्हणजे काय, त्याची कन्सेप्ट्स काय, कोणकोणते ॲप्लिकेशन्स वापरले जातात, टाईप्स ऑफ ऑडिट रिपोर्ट कोणते आहे. ओके, म्हणजे असे काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या क्वेश्चन नंबर 3मध्ये पण विचारले जाऊ शकतात. एकदम साधे सोपे आहे. आपण सेपरेट काही महत्त्वाचे प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलला त्या वेळेस देण्याचं काम करूया. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला ऑडिटिंगचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आता तुम्हाला समजला असतील. काही महत्त्वाचे प्रश्न पण मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. तसेच तुम्हाला काही शॉर्ट नोट्स असतात, जसं टेस्ट चेकिंग असतील, लायबिलिटी ऑफ कंपनी ऑडिटर असतील, नंतर टाईप्स ऑफ ऑडिट रिपोर्ट म्हणता येईल, नंतर तुम्हाला ऑडिट सर्टिफिकेट आहे, वर्किंग पेपर्स आहे, ओके, किंवा वर्किंग नोटबुक आहे, ऑडिट प्रोग्राम आहे, असे काही महत्त्वाचे प्रश्न शॉर्ट नोट्सला पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके, सो आता आपण ऑडिटिंगचा बघितला. आता जो काही आपण फॉर्मॅट बघणार आहोत तो आहे तुमचा टॅक्सेशनचा. बघा, एक महत्त्वाचं मला सांगायचं राहिलं होतं की ऑडिट अँड टॅक्स हा जो काही पेपर आहे हा तुम्हाला कोणत्या लँग्वेजमधून लिहिता येईल, मराठी पण लिहिता येईल आणि इंग्लिश पण लिहिता येईल. आता जर का एखादा विद्यार्थी असेल, त्यांनी एक्झाम फॉर्ममध्ये त्यांनी मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन मराठी सिलेक्ट केला असेल, तर त्याला ऑडिटचा हा पेपर त्याला इंग्लिशमधून पण देता येईल. त्यामध्ये कुठे शंका असणार नाही. ओके, कारण फक्त असं करू नका की पहिला प्रश्न क्रमांक 1 हा तुम्ही मराठीतून सॉल्व केला आणि प्रश्न क्रमांक 2 तुम्ही इंग्लिशमधून करता, असं काही करू नका. सगळे प्रश्न एक तर मराठीतून सॉल्व करा किंवा सगळे प्रश्न तुम्ही इंग्लिशमध्ये सॉल्व करू शकता. तसंच तुम्हाला TY-BCOMचे जे काही ऑडिट अँड टॅक्स आहे, जसं ऑडिटिंगचा मराठी आणि इंग्लिश अशी दोन्ही प्रश्नपत्रिका येते, तशीच टॅक्सेशनची पण मराठी आणि इंग्लिश अशी दोन्हीही प्रश्नपत्रिका येत असते. ओके, शक्यतो जरी टॅक्सेशन हा इंग्लिशमधून सॉल्व केला तर तुम्हाला तो सोपा जाईल. ओके, सो आता आपण बघूया टॅक्सेशन क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट. तर TY-BCOMला टॅक्सेशन हा जो काही विषयाचा पेपर आहे तो देखील तुम्हाला 2 तासासाठी असणार आहे आणि यासाठी देखील एकूण मार्क्स हे 50 असणार आहे. तुम्हाला माहिती आहे की 30 मार्क इंटरनल असतात, 20 मार्क तुम्हाला प्रॅक्टिकल आहे आणि विद्यापीठाची परीक्षा 50 मार्काची आहे. असे मिळून एकूण 100 मार्कासाठीची ही प्रश्नपत्रिका किंवा एकूण हा विषय असतो. ओके, सो याच्यामध्ये तुम्हाला पेपर मराठी आणि इंग्लिशमधून लिहिता येईल हे पण मी तुम्हाला सांगितलं. बघा, फॉर्मॅट हा मागच्या वेळेस सारखाच आहे, पण याच्यामध्ये मार्कांवरती आता थोडंसं कमी जादापणा केलेला आहे. बघा, टोटल तुम्हाला एकूण प्रश्न विचारले जाणार आहे 4. त्यापैकी प्रश्न क्रमांक 1 आहे आन्सर इन 1 सेंटेन्स. तुम्हाला काही डेफिनेशन विचारलं जाणार आहे, तर त्या डेफिनेशन असतील किंवा एका वाक्यात उत्तर द्या असे काही प्रश्न असतील. यासाठी तुम्हाला एकूण 6 प्रश्न दिले जातील. त्यापैकी कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची. एका प्रश्नासाठी 2 मार्क्स आहे. असे मिळून तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 हा 10 मार्कासाठी असणार आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2 जो काही दिलेला आहे तो तुम्हाला राईट शॉर्ट नोट्स आहे. ओके, क्वेश्चन क्रमांक 2 जो आहे तो आहे तुम्हाला राईट शॉर्ट नोट्स. इथे देखील तुम्हाला 5 शॉर्ट नोट्स दिल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्सची उत्तरं लिहायची. एका शॉर्ट नोट्ससाठी तुम्हाला 5 मार्क्स आहे. म्हणजे एकूण प्रश्न क्रमांक 2 हा एकूण 10 मार्कासाठी विचारला जाणारा आहे. ओके, म्हणजे प्रश्न क्रमांक 1 पण 10 मार्काला आणि 2 पण 10 मार्काला, असे मिळून टोटल मार्क्स किती झाले, 20 मार्क्स झाले. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3 जो काही दिलेला आहे तर यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. ओके, तर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्हाला 3 चॅप्टरवरती आहे. एक आहे सॅलरी, दुसरा आहे हाऊस प्रॉपर्टी आणि तिसरा आहे बिझनेस अँड प्रोफेशन. यावरती प्रत्येकी तुम्हाला 7-7 मार्काला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. यापैकी कोणतेही 2 प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचे आहे, एनी 2. ओके, म्हणजे सॅलरी आणि हाऊस प्रॉपर्टी असे जर सॉल्व केले तर 7 + 7 14 मार्क तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. ओके, मी म्हणेल की विद्यार्थी मित्रांनो, वेळेचा अंदाज घेऊन तुम्ही तिन्ही प्रॉब्लेम सॉल्व करू
शकता. पण जेवढे रिक्वायर आहे अगोदर तेवढे सॉल्व करा आणि नंतर तुम्ही एक्स्ट्रा सॉल्व केला तरी काही हरकत राहणार नाही. बघा प्रश्न क्रमांक 3 मी पुन्हा सांगतो. प्रॅक्टिकल प्रॉब्लेमवरती आहे. तिथे सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी आणि बिझनेस अँड प्रोफेशन असे प्रॉब्लेम विचारले जाणार आहे. त्यापैकी तुम्हाला कोणत्याही 2 यांची उत्तरं लिहायची आहे. म्हणजे एका याला 7 मार्क आहे. 2 यांची उत्तरं लिहिली तर तुम्हाला 14 मार्क प्रश्न क्रमांक 3 मधून भेटू शकतात. तर प्रश्न क्रमांक 4 जो काही दिलेला आहे हा पण प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचाच आहे. बट याच्यामध्ये ग्रॉस टोटल इन्कमवरती प्रॉब्लेम आहे. ओके, ग्रॉस टोटल किंवा त्याला आपण नेट टॅक्सेबल इन्कम आणि टॅक्स लायबिलिटी आपण म्हणत असतो. यासाठी तुम्हाला टोटल 16 मार्क्स आहे. ओके, म्हणजे आता इथे बघा परत एकदा सांगतो. क्वेश्चन नंबर 1 ते 4 टोटल प्रश्न किती विचारले जाणार? 4. प्रश्न क्रमांक 1 10 मार्काला, प्रश्न क्रमांक 2 10 मार्काला, प्रश्न क्रमांक 3 14 मार्काला आणि प्रश्न क्रमांक 4 16 मार्काला. असे मिळून टोटल तुम्हाला 50 मार्कासाठीची प्रश्नपत्रिका असणार आहे. याच्या अगोदर बघा काय होत होतं, सेम पॅटर्न होता. प्रश्न क्रमांक 1 आणि 2 सेम होता. फक्त प्रश्न क्रमांक 3 आणि 4मध्ये मार्कांचा डिफरन्स होता. प्रश्न क्रमांक 3मध्ये अगोदर 8-8 मार्काचे प्रॉब्लेम विचारलेले होते आणि प्रश्न क्रमांक 4 हा 14 मार्काला विचारलेला होता. आता फक्त थोडंसं मार्कांचा डिफरन्स केला आहे. बाकी ॲज इट इज पॅटर्न तोच दिलेला आहे. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला मी काही महत्त्वाचे फॉर्मॅट या ठिकाणी सांगितलेला आहे. आता आपण काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी तुमच्याकडे बघणार आहोत. ओके, सो बघा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स नोट डाऊन करा. याच्या व्यतिरिक्त कोणते प्रश्न येणार नाही असं मी तुम्हाला डेफिनेटली सांगू शकतो. पहिला प्रश्न आहे, आता याच्यामध्ये काही शॉर्ट नोट्सला आहे आणि काही ब्रॉड क्वेश्चन्सला आहे. बघा शॉर्ट नोट्सला विचारला जाणारा प्रश्न असू शकतो असेसमेंट इयर आणि प्रिव्हियस इयर. दुसरा आहे एक्झम्प्टेड इन्कम, शॉर्ट नोट्सला डेफिनेटली विचारला जाऊ शकतो. नंतर आहे तिसरा टाईप्स ऑफ हाऊस प्रॉपर्टी. ओके, म्हणजे सेल्फ ऑक्युपाईड, नंतर लेट आऊट, डीम टू बी लेट आऊट, हे त्याचे काही महत्त्वाचे प्रकारस आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगावे लागतील. नंतर अलाउन्सेस आहे. ओके, तुम्हाला सॅलरीमध्ये खूप सारे अलाउन्सेस असतात. टॅक्सेबल, टॅक्स फ्री, पार्टली टॅक्सेबल, पार्टली टॅक्स फ्री. तुम्ही चार्टच्या माध्यमातून तो प्रश्न सॉल्व करू शकता. नंतर 5वा नंबर आहे परक्विजिट्स अँड देअर व्हॅल्युएशन. ओके, परक्विजिट किंवा परक्विजिट हा तुम्हाला साधारणतः डेफिनेशनमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. अलाउन्सेस आणि परक्विजिट या दोघांच्या डेफिनेशन तुम्ही प्रश्न क्रमांक 1साठी देखील कन्सिडर करू शकता. नंतर महत्त्वाचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 6मध्ये, म्हणजे शॉर्ट नोट्समध्ये रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ ॲन असेसी. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये आता खूप सारं डिटेलमध्ये तुम्ही चार्टच्या माध्यमातून देखील तो एक्सप्लेन करू शकता. 7 नंबर आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, म्हणजे याच्यामध्ये एक जनरल दिलेले आहे. तुम्हाला अदर सोर्सेसमध्ये कोणकोणते इन्कम येतात ते तुम्ही एक्सप्लेन करू सांगू शकता. नंतर आहे लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, याची डेफिनेशन पण विचारली जाऊ शकते आणि शॉर्ट नोट्स पण विचारली जाऊ शकते. नंतर आहे बघा पॅन आणि टॅन, दोघांपैकी एक शॉर्ट नोट्स तुम्ही करून ठेवा. नंतर ॲडव्हान्स इन्कम टॅक्स. ओके, तुम्हाला लास्ट नंबर चॅप्टर जो दिलेला आहे टॅक्सेशनमध्ये त्यावरती तुम्हाला ॲडव्हान्स इन्कम टॅक्सबाबत खूप सारी माहिती आहे, तिथे तुम्ही घेऊ शकता. नंतर 11 नंबर आहे TDS, त्याला आपण टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स म्हणतो. कदाचित तुम्हाला TDSचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. नंतर AIR, त्याला म्हटलं जातं ॲन्युअल इन्फॉर्मेशन रिटर्न. ओके, हा पण प्रश्न शॉर्ट नोट्सला किंवा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. तसाच SFT, त्याला आपण स्पेसिफाईड फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणू शकतो. नेक्स्ट नंबर 14 स्कोप ऑफ इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्सचा स्कोप काय आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणून प्रश्न दिलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15 IMP क्वेश्चन्स म्हणून कन्सिडर करा. कॅपिटल रिसिप्ट्स अँड रेव्हेन्यू रिसिप्ट्स, दोघांपैकी एकावरती शॉर्ट नोट्स आहे. नंतर काही डेफिनेशन तुम्हाला ज्या विचारल्या जातात त्यापैकी काही डेफिनेशन म्हणजे इन्कम, पर्सन, असेसी, डीम टू बी असेसी किंवा डीम असेसी. ओके, नंतर पुढचं आहे शॉर्ट नोटसाठी ग्रॉस टोटल इन्कम किंवा 18 नंबरचा जो प्रश्न आहे तो एका वाक्यात उत्तर द्यासाठी असू शकतो हेड्स ऑफ इन्कम. तुम्हाला इन्कमचे हेड्स किती आहे? 5 आहे. मग ते 1 बाय 1 तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला तिथं 2 पैकी 2 मार्क्स भेटू शकतात. 19 नंबर आहे ॲग्रिकल्चरल इन्कम. ओके, कृषी क्षेत्रातली उत्पन्न किंवा त्याला आपण कृषी उत्पन्न असं म्हणतो, यावरती शॉर्ट नोट्स असू शकते. डेफिनेशन 2 मार्काला विचारले जातील. बिझनेस म्हणजे काय, प्रोफेशन म्हणजे काय, व्होकेशन म्हणजे काय, असा पण एक प्रश्न असू शकतो.
नेक्स्ट आहे 21 नंबर, डिडक्शन एक्सप्रेसली अलाउड अँड डिसअलाउड. ओके, हा प्रश्न तुम्हाला बिझनेस इन्कम अँड प्रोफेशन इन्कमच्या बाबतीत दिलेला आहे. नंतर हे काही शॉर्ट नोट्स आहे, कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट अँड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. नंतर कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स. ओके, हे तुम्हाला ग्रॉस टोटल इन्कमच्या बाबतीत दिलेले असतात, किंवा कॅपिटल गेन, शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म कॅपिटल गेन त्या बाबतीत विचारले जाणाऱ्या शॉर्ट नोट्स आहे. नंतर बघा कॅपिटल एक्सपेंडिचर अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ऑलरेडी या बाबतीत पाठीमागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारले होते, म्हणूनच मी तुम्हाला म्हणलं होतं इथे 15 नंबरचा प्रश्न कॅपिटल रिसिप्ट्स अँड रेव्हेन्यू रिसिप्ट्स तुम्ही यावेळेस करून घ्या. नंतर डेफिनेशन विचारल्या जाण्याचे काही चान्सेस आहेत 25 नंबरला, ते म्हणजे नेट ॲन्युअल व्हॅल्यू आणि ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. हे तुम्हाला कोणत्याला म्हटलं जातं ते पण आहे, म्युन्सिपल टॅक्स. ओके, किंवा ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूचा फॉर्म्युला तुम्हाला विचारला जाऊ शकतो. असे काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला एक दोन मार्कासाठी तरी विचारले जातील. 26 नंबरचा प्रश्न आहे लास्टचा, डिडक्शन अंडर सेक्शन 80C, नंतर 80CCC, 80G, 80U. म्हणजे तुम्हाला जे 80C ते 80U पर्यंतचे जे काही डिडक्शन्स दिलेले आहे तेवढे सगळे डिडक्शन्स तुम्ही एकदा बघून घ्या. ओके, रिबेट ऑन किंवा रिबेट किती याच्यावर आहे 87A, हा जो काही डिडक्शन्स आहे तो पण तुम्ही काळजीपूर्वक करायला हवा. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला काही महत्त्वाचे प्रश्न आणि क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपण सगळ्या जे काही सब्जेक्ट्स आहेत TY BComचे ऑल सब्जेक्ट्स यांचे आपण प्रिव्हियस इयरला जे काही व्हिडिओ बनवलेले होते, तर हे सगळे व्हिडिओ जे काही आहे ना ते तुम्ही काळजीपूर्वक बघा. त्याच्यामध्ये कोणतेही याच्यातले पॅटर्न चेंज झाले नाही. आता मी जसं सांगितलं की टॅक्सेशनचा जो काही पॅटर्न आहे पॅटर्न तोच आहे, फक्त मार्क थोडेसे कमी जास्त झालेले आहे. तर असे काही अद्याप कॉस्टिंगच्या बाबतीतले मला काही न्यूज आलेली नाही आहे की कॉस्टिंगचा फॉर्मॅट वगैरे चेंज झाला आहे. बट थेरॉटिकल जे काही पेपर आहे त्यांचा फॉर्मॅट जसाच्या तसा आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रिव्हियस इयरचे जे काही व्हिडिओ आहे त्या तुम्ही रेफर करा. मी काही व्हिडिओच्या लिंक तुम्हाला आत्ताच्या या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ते बघायला भेटतील. तुम्ही त्या माध्यमातून सुद्धा काय करू शकता, प्रिव्हियस जे क्वेश्चन पेपर्स आहे त्या फॉर्मॅटचा तुम्ही अभ्यास करू शकता. ओके, जे जे क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट चेंज होतील त्याची माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असू आणि यूट्यूब चॅनललाही टाकू. पण शक्यतो टेलिग्राम चॅनलमध्ये बघत चला, दिवसभरातले जे काही मेसेज असतील ते मेसेज बघा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अद्याप जर का आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सहभागी झाले नसेल तर सहभागी व्हा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. वंदे मातरम. धन्यवाद.